नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहूयाचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. तक्षशिला विद्यालयामध्ये 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. उल्हासनगर 4 सुभाष टेकडीतील तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात देशभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले. विद्यार्थ्यांनी सजवलेले प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारे आकर्षक फलक, देशभक्तीपर गीतांनी नटलेले परिसर तसेच पटांगणावर साकारलेली राष्ट्रध्वजाची सुरेख रांगोळी आणि सजावट यामुळे उत्सव अधिक रंगतदार झाला. ध्वजारोहणाचा मान महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर एन आनंद महातेवर यांना मिळाला. त्यांच्या समेत महासचिव राजेश वानकडे, खजिनदार व्ही.टी. वानकडे, सहसचिव आर.सी. रायबोले, संघटक यशेश ससाने, सदस्य अर्चना ऐवळे, अश्विनी धांडे आणि प्रमुख अतिथी मयुरेश अनिल गाडगे, प्रियांका मयुरेश गाडगे यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मुकुंद भारसाकडे, भारती देवरे, अस्मिता भालेराव, ग्रंथपाल अकरिका सावक खंडे आणि सहशिक्षिका माधवी जाधव, माधवी किरकिरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. राष्ट्रगीत विद्यार्थ्यांच्या बँडने तालबद्ध पद्धतीने सादर केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाट्य, नृत्य, देशभक्तीचे आविष्कार सादर करत प्रेक्षकांना भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव दिला. राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाने उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी शिक्षक, पालक संघाचे सदस्य, माजी विद्यार्थी, पालक वर्ग, सिस्टर, ब्रदर्स आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्काउट गाईडचे विद्यार्थ्यांनी मानवंदना देत कार्यक्रमाचा समारोप केला. माध्यमिक व कनिष्ठ विभाग एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दे. मोबाइल प्लीज यार सर. कड़बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. मी नक्की शिकेन. शाबास सावित्री, शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आणि जीवनात पाहत आली ती शिक्षण. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य मुख्याध्यापिका होत्या तक्षशिला विद्यालयाचे. 2023 मध्ये रिटायर झाल्यात. आता आपल्यासोबत नाही आहेत. त्यांचा मी मोठा मुलगा, सुरेंद्र गाडगेचा मी मोठा मुलगा. तर त्यासाठीच माझी आई, कारण की शाळेची एवढ्या वर्ष मुख्याध्यापिका होती, त्यामुळे माझं या शाळेवरती खूप मन आहे. आणि त्यामुळे माझी अशी खूप इच्छा आहे, माझ्या परिवाराची खूप इच्छा आहे की मम्मीची जी लेगेसी आहे ती आपण त्याप्रमाणे कंटिन्यू करावी. आणि शिक्षणात जेव्हा म्हणजे शिक्षण आपल्याला सपोर्ट देता येईल, हेल्प करता येईल, शाळेची म्हणा की शाळेच्या बाहेरही म्हणा, तर त्यासाठी आम्ही छोटीशी इनिशिएटिव्ह घेतला होता की जे नर्सिंग होम आहे त्या नर्सिंग होम मध्ये आम्ही शाळेत नर्सिंग होमची प्रक्रिया सुरू करायला आम्ही जरा एक छोटीशी भेट सपोर्ट म्हणून आम्ही थोडंसं फायनान्शियल डोनेशन केलं होतं. तर त्याबद्दल बोलायचा मला चान्स भेटला. तर ते पैसे दिल्यापेक्षा मोठं ती इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल माझं शाळेबद्दल खूप आभार आहे. आणि त्यासोबत गणेश दिवसाचा खूप मोठा प्रोग्राम होता, तर त्यात मला चीफ गेस्ट बोलवलं, हे तर मला खूप आभारी वाटलं. अजून तरी या सगळ्या गोष्टीसाठी खूप लहान आहे मी, अजून एवढा मोठा आयुष्यात झालो नाही की ते चीफ गेस्ट म्हणून यावं, तरी शाळेने मला बोलवलं, एवढा आभार दिला, एवढा मान दिला, त्याबद्दल मी शाळेचा खूप जास्त आभारमानी आहे. त्यासोबतच प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आम्ही नर्सिंग कोर्सचं ओपनिंग केलेलं आहे. आणि आमच्या या नर्सिंग कोर्ससाठी क्युपिंगचा कोर्स आम्ही मोफत दिलेला आहे आणि डायटिशियनचा कोर्सही मोफत दिलेला आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपलं शरीर सुदृढ असेल
तर या जीवनातलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करू शकतो. आणि म्हणून शारीरिक दृष्टिकोनातून सुदृढ राहावं, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी बनावं, हा संस्थेचा हेतू होता. आणि हा हेतू समोर ठेवून संस्थेने येथे नर्सिंग कॉलेजचं आज ओपनिंग केलेलं आहे. पहिली बॅच आमची पूर्ण झालेली आहे आणि उद्यापासून त्या बॅचच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनचं ओपनिंग आम्ही ठेवलेलं आहे. तरी सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना, पालकांना मी एक आव्हान करते की आमच्या महाविद्यालयात या नर्सिंग कोर्सचं जे ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता आणि स्वावलंबी बनू शकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या आयुष्याचं सार्थकी रूप हे तुम्ही तयार करू शकता. धन्यवाद.